वेलकम टू मनी माइंडसेट अँड प्रोसेस. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करत आहात? तर मग हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. यामध्ये सर्वात शेवटी तुम्हाला मिळणार आहे आपला मुलगा वयाच्या 18व्या वर्षी कसा करोडपती होऊ शकतो त्याचे सर्व कॅल्क्युलेशन. तर मग बघूयात NPS वात्सल्य. NPS वात्सल्य तुमच्या मुलासाठी पाल्यासाठी योग्य योजना आहे का, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. NPS वात्सल्य नवीन गुंतवणूक विकल्प 18 वर्षाखालील बालकांसाठी. आजपर्यंत कुठल्याही पेन्शन फंडमध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यासाठी आपलं वय हे 18 वर्षाच्या वर असलं पाहिजे होतं. पण यामध्ये आपण 18 वर्षाखालील बालकांसाठीही गुंतवणूक करू शकतो. यामध्ये जसं सुकन्या समृद्धी योजनेमध्ये फक्त मुलींसाठी होतं, तर या NPS वात्सल्यामध्ये मुले आणि मुली दोन्हीसुद्धा येऊ शकतात. त्यानंतर येतं त्यामध्ये हे कशासाठी आहे? पेन्शन खाते हे लहान बालकांसाठी असणार आहे. त्यातनं मिळणारे आपल्याला आर्थिक सुरक्षितता, पाल्याचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी व आणि लागणाऱ्या आर्थिक शिस्त. आपण सर्वजण सरकारी नोकरीच्या मागे का धावतो? तर सरकारी नोकरीमध्ये सरकारी नोकरी पूर्ण केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पेन्शन मिळत असतं आणि त्या पेन्शन मिळाल्यामुळे आपल्याला आर्थिक सुरक्षितता मिळत असते आणि मग आपण आपलं स्वतःचं भविष्य सुरक्षित करत असतो आणि तिथूनच आपल्याला आर्थिक शिस्त लागते. या सर्व गोष्टी आपल्याला मिळत आहेत NPS वात्सल्यामध्ये, ते पण आपल्या पाल्यासाठी ज्याचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे. त्यामध्ये आपण हे जे खातं असेल, हे आपण आपल्या मुलांच्या नावाने पेन्शन खाते उघडू शकतो. म्हणजे आई-वडिलांच्या नावाने पेन्शन खाते उघडून मुलांना नॉमिनी करणं नाही, तर आपण मुलांच्या नावानेच पेन्शन खाते उघडू शकतो. 18 सप्टेंबर 2024 पासून माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी 18 सप्टेंबर 2024 पासून हे NPS वात्सल्य आपल्या मुलांसाठी सुरू केलेली योजना आहे. NPS वात्सल्य योजनेमध्ये आपल्याला पात्रता काय असायला हवी? ही योजना अल्पवयीन मुले आणि मुली दोन्हींसाठी उपलब्ध आहे. 18 वर्षाखालील मुलं आणि मुली दोन्हींसाठी आपण यामध्ये अकाउंट ओपन करू शकतो. हे अकाउंट आई-वडील किंवा जर आई-वडील नसतील तर ह्या मुलांचे पालक हे अकाउंट ओपन करू शकतात. आता आपण यामध्ये बघणार आहोत गुंतवणुकीचे पर्याय कोणकोणते आहेत, आपण यातनं पैसे कसे काढू शकतो आणि गुंतवणुकीची रक्कम कशी ठरवू शकतो. सगळ्यात पहिले असणारे याच्यामधला पर्याय इक्विटी. हायर रिस्क आयडियल फॉर दोज सीकिंग हायर रिटर्न्स विथ अ टॉलरन्स फॉर मार्केट रिस्क. यामध्ये 3 पर्याय असणार आहे आपल्याकडे गुंतवणुकीचे. त्यामधला पहिला असणार आहे इक्विटी. इक्विटी ही शेअर मार्केटवर डिपेंडंट असणार आहे. आता तुम्ही जर मागच्या 30 वर्षाचा डेटा जर काढून घेतला तर शेअर मार्केटमधले रिसेशन आणि कोविडचा पिरियड जर सोडला तर कंटिन्यू अपसाईड ट्रेंड असतो. म्हणजेच आपल्याला यामध्ये जर पैसे टाकलेले असले तर आपले पैसे निश्चितच मोठ्या प्रमाणात वाढलेले सापडतील. त्यानंतर ज्या लोकांना जास्त रिस्क घ्यायची नाही आहे तर ते लोक याच अकाउंटमध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात, जी लोअर रिस्क असणार आहे, दॅट ऑफर स्टेबल रिटर्न्स. तिसरं असणार आहे आपल्याला कॉर्पोरेट डेप्ट. ही असणार आहे मीडियम रिस्क, प्रोव्हाइडिंग अ बॅलन्स बिटवीन सिक्युरिटी आणि रिटर्न्स. जर आपण कॉर्पोरेट डेप्टमध्ये जरी पैसे आपण इन्व्हेस्ट केले तर एक मीडियम रिस्कने आपल्याला सिक्युरिटीने रिटर्न्स मिळू शकतात. त्यानंतर पार्शल विड्रॉल. ॲक्च्युली आता आपण यावर न बोलणं योग्य राहील, पण तरीही थोडी माहिती हवी म्हणून तुम्हाला सांगतो. खाते उघडल्यानंतर जर आपल्याला पैशांची गरज भासली तर आपण 3 वर्षानंतर 25% पर्यंतची रक्कम काढू शकतो. म्हणजेच माझ्या मुलांचं समजा उच्च शिक्षण असेल किंवा मेडिकल संदर्भातले काही खर्च असतील किंवा काही इमर्जन्सी इश्यूज माझ्याकडे उभे राहिले असतील, त्यासाठी मी माझ्या इन्व्हेस्ट केलेल्या पैशांपैकी 25% पर्यंतची रक्कम काढू शकतो. आता यामध्ये गुंतवणूक किती करायची? तुम्ही कमीत कमी गुंतवणूक ₹1000 तर मॅक्सिमम लो लिमिट. आता जसं आपल्या PPFमध्ये 1.5 लाखाची लिमिट आहे, सुकन्या समृद्धीला 1.5 लाखाची लिमिट आहे, तशी लिमिट अजूनपर्यंतही NPS वाचला देण्यात आलेली नाही. तर तुम्ही कितीही पैसे त्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. आता NPS वात्सल्यामध्ये टॅक्स बेनिफिट्स मिळणार आहेत का? अकाउंट ट्रान्सफर कसं होणार आहे आणि कोण याला मॅनेज करते ते आपण बघणार आहोत. यावर कोणत्याही प्रकारचं टॅक्स रिलॅक्सेशन दिले गेलेलं नाही. म्हणजे न्यू टॅक्स रिजिम अथवा ओल्ड टॅक्स रिजिम यामध्ये कोणत्याही प्रकारचं टॅक्स रिलॅक्सेशन हे पालकांना मिळणार नाही, कारण हे अकाउंटच आपल्या मुलांचं असणार आहे. त्यानंतर सदरील पेन्शन खाते हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रेग्युलर अकाउंटमध्ये परावर्तित होते. म्हणजे आपला पाल्य जो आज 3, 4, 5 वर्षांचा आहे, तो 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आजचं जे रेग्युलर NPS अकाउंट आहे त्यामध्ये हे कन्व्हर्ट होतं. PFRDA पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी हे
ही संस्था जी आहे, ती ह्या गोष्टी मॅनेज करत असते. जसं आपल्या भारत सरकारची RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी सर्व बँक्सवर कंट्रोल ठेवते. तसं NPS वात्सल्य हे PFRDAच्या अंडर येतं. त्यासाठी आपली पात्रता काय असली पाहिजे? या योजनेसाठी सर्व भारताचे नागरिक, NRI म्हणजे नॉन रेसिडेन्स इन इंडिया आणि OCI ओव्हरऑल सिटिझन ऑफ इंडिया हे त्यांच्या मुलांसाठी हे खातं उघडू शकतात. त्यानंतर NPS वात्सल्याचे आपल्याला फायदे काय मिळणार आहेत? हाय रिटर्न ऑफ इक्विटी. त्यानंतर दुसरं आहे सिक्युरिटी ऑफ गव्हर्नमेंट बॉन्ड्स. कंपाऊंडिंग बेनिफिट्स बिकॉज ऑफ लॉंग ड्युरेशन. मुलांमध्ये बचतीची सवय. हाय रिटर्न्स. इक्विटीमध्ये पैसे गुंतलेले असल्यामुळे आपल्याला रिटर्न्स खूप हाय मिळणार आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट बॉन्डची सिक्युरिटी मिळणार आहे आणि कंपाऊंडिंग बेनिफिट, कारण की आपला पाल्य 18 वर्षाचं होईपर्यंत आणि तिथून पुढे ते अकाउंट कन्वर्ट झाल्यानंतर तो मुलगा किती वर्षांपर्यंत पुढे चालू ठेवू शकतो, त्यानुसार आपल्याला ते बेनिफिट पुढे मिळणार आहे आणि मुलांना एक शिस्त लागणार आहे बचतीसाठी. त्यानंतर सदैल पेन्शन खाते हे 18 वर्षानंतर रेग्युलर अकाउंटमध्ये परावर्तित होणार आहे आणि अ ह्यूज अमाऊंट विल बी ॲक्युमुलेटेड ॲट द टाईम ऑफ चाइल्ड्स रिटायरमेंट. जर आपण विचार केला तर आपल्या पाल्याच्या 60व्या वर्षी या ठिकाणी खूप मोठा पैसा जमा झालेला असणार आहे. पुढे आपण आता ते कॅल्क्युलेशनमध्ये बघणारच आहोत, किती पैसा आपल्या पाल्यासाठी आपण जमा करून घेतोय. पहिली गोष्ट, आपण आता हे अकाउंट उघडायचं कसं आणि लागणारी कागदपत्रे ते लगेच बघूयात आपण. पॉईंट ऑफ प्रेझेन्स राष्ट्रीयकृत बँक म्हणजे नॅशनलाइज बँक, इंडियन पोस्ट आणि पेन्शन फंडचे ऑफिसेस या ठिकाणी आपण NPS वात्सल्य ओपन करू शकतो आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे ENPS म्हणून आहे त्या ठिकाणी आपण करू शकतो. डॉक्युमेंट लागणार आहे आपल्याला पालकांचे आधार कार्ड KYCसाठी, मनरेगा कार्ड, मतदान ओळखपत्र आणि मुलांच्या कागदपत्रामध्ये जन्म दाखला किंवा शाळेचा दाखला या गोष्टी लागणार आहेत. आता आपण एक एक्झाम्पल बघूया की आपण आपल्या मुलांसाठी किती पैसे जमा करू शकतो. समजा माझ्या मुलाचं वय 1 वर्ष आहे. त्यावेळेला मी ₹10,000 प्रति महिन्याप्रमाणे जर इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, तर वार्षिक गुंतवणूक होते माझी 1,20,000 प्रतिवर्ष. 18 वर्षांपर्यंत गुंतवणूक केली, तर मी निव्वळ गुंतवणूक करतो ₹1,40,000. त्यानंतर अंदाजे रिटर्न मी फक्त 10% पकडतोय, जे की जास्तही असतील. डेफिनेटली जर मागचं आपण जर पास्ट बघितलं, तर हे रिटर्न्स खूप जास्त प्रमाणात आहेत. तरी आपण मिनिमम 10%ला बसतोय. 18 वर्षानंतर रिटर्न्स मिळणार आहेत आपल्याला ₹36,03,980. टोटल जमा झालेली रक्कम असणार आहे आपल्या मुलाच्या 18व्या वर्षी ₹57,63,980. 50 वर्षामध्ये जमा रक्कम जर ₹10,000 प्रति महिन्याप्रमाणे आपण भरत गेलो, तर 50 वर्षामध्ये जमा होणारी रक्कम ₹60,00,000 असणार. म्हणजे ज्यावेळेला आपल्या मुलाचं वय 50 वर्ष असेल, त्यावेळेला त्याच्या खात्यामध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट केलेली रक्कम ही ₹60,00,000 असणार आहे. अंदाजे रिटर्न त्यावर आपण जर 10% पकडलं, तर टोटल रक्कम होते ₹14,71,24,284. म्हणजेच जवळपास ₹15,00,00,000. तर मग आता आपल्या पाल्याला निवृत्त झाल्यावर किती रक्कम मिळेल? टोटल रक्कम आपल्याकडे जमा होते ₹14,71,24,284 म्हणजे ₹15,00,00,000. वयाच्या 50व्या वर्षापर्यंतच आपण उदाहरण घेतलेलं आहे. आज वयाच्या 50शीत आपण असताना आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपण पैसे कसे उभे करायचे, कुठून कर्ज घ्यायचं का, कुठे एज्युकेशन लोन मिळतं का, यावर कॅल्क्युलेशन करत बसलो असतो. पण जर NPS वात्सल्य आपण आत्ता आपल्या मुलांचं ओपन करून दिलं, तर तो त्याच्या मुलांसाठी त्याच्या वयाच्या 50व्या वर्षीच एक मोठी रक्कम घेऊन बसलेला असेल, ती म्हणजे जवळपास ₹15,00,00,000. मग त्याला निवृत्तीच्या वेळेस म्हणजे त्याच्या वयाच्या 50व्या वर्षीच आपण कन्सिडर केलं आहे. त्याला 60 वर्षापर्यंत आपण ठेवतच नाही आहेत. तर 50व्या वर्षी जर त्याने ते पैसे रिडीम करायचे ठरवले, तर त्याला 60% रक्कम कॅश मिळणार आहे. ती असणार ₹9,00,00,000 आणि पेन्शन फंडमध्ये जाणारे 40% ती रक्कम असणार ₹6,00,00,000. म्हणजे आपल्याला ॲन्युइटी त्याची विकत घ्यावी लागणार आहे. आणि त्यानंतर जर आता आपण बघितले पास्ट रेकॉर्ड म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये NPSच्या टायर 1मध्ये कसे रिटर्न्स मिळालेत, तर बिर्ला फंड हा 18.92%, HDFC 19.3%, सगळ्यांनी जवळपास 16%च्या वरती रिटर्न दिलं आहे मागच्या 5 वर्षामध्ये. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी जे रिटर्न आपल्याला मिळालेलं आहे, ते रिटर्न हे एवढ्या मोठ्या प्रमाणात. तर मग आता आपण आपल्या NPS वात्सल्यामध्ये आपल्या मुलांची गुंतवणूक करणार का? ही योजना तुम्हाला योग्य वाटते की नाही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.